Now 1, 2, Wonderful surprise, guys. Thank you. चलो काटो. Yes. असं काय बसून मी कोण आलं असेल? परत तिची आई नाही, आई तर येणार नाही. बाबा अलंकार काय? मी नाही उघडणार बाबा. मी बघतो. मेलो. अरे असं काय करतोय हडळ बघितल्यासारखं? हडळच बघितली मी. हडळ कोण झालं? अगं तुझी आई शोभाबाई. माझी आई? परत इथे कशा आल्या? आता मला काय माहित. मिलू आपण सगळे मिलू आता. मी काय म्हणते, तुम्ही दोघं जाणं आतमध्ये लपा ना प्लीज प्लीज. नाही मला कंटाळा आलाय सारखं लपायचा. आत्ताच्या आता दार उघड आणि आपण सगळं खरं सांगून टाकूया. माझी आई प्लीज आज ऐक माझं बर्थडे नाही यार, प्लीज माझ्यासाठी प्लीज चल. हे बघ पल्ले प्लीज, सासूबाई येताच आता. ह्याच्या सासूबाई येत आहे. तू जा ना प्लीज. मग हे आग लागू तुला. अरे पल्ले मी उघडतो. अरे थांब. मी दारू करतो. अरे सासूबाई तुम्ही परत आलात? मम्मी तू कशी काय इकडे? गॅसचा प्रॉब्लेम होतोय म्हणून तुम्ही परत आलात. एखादी गोळी घ्यायची ना. अहो तुम्ही गॅस बंद करायला आला होतात ना इथे. हो तो मी केला ना बंद. चालू कधी होता? नाही म्हणजे मी विसरलो. खरं तर मीच बंद केला होता तो, पण मी विसरलो. सांगायचं नाही का? किती काळजी करत होते मी. मला वाटलं तुम्ही दोघं आतमध्ये आला आणि काही काय असं बोलायला नको. पण ठीक आहे ना. तुम्ही उगाच एवढ्यासाठी दगदग करत आलात. तुम्ही काही गरज नव्हती. हे बघा सगळं व्यवस्थित आहे की नाही. आता काळजी मिटली. चला गुड नाईट. गुड नाईट. काय हे काय मम्मी काय होतं? काय झालं? तुम्ही गॅस नीट बंद केलाय ना? कसला तरी वास येतोय. वास काय? ते मी मगाशी रूम फ्रेशनर मारलं ना त्याचा वास असेल. नाही कसला तरी कुबट वास येतोय. थांबा आत खरंच काही नाहीये. वास येतोय. तुम्हाला कसा येत नाही माहिती नाही मला. ते अलंकारचे शूज आहेत. काय रे अलंकार, तुला धुता येत नाहीत का ते शूज? साफ ठेवता येत नाही? बरोबर. ते मी धुतो ते जरा. किती चांगलं आहे. येतो लगेच. मी काय थांबा. काय हे रोहितचे शूज होते ना? इथे कसे आले? ते रोहितचे शूज होते. आता माझे म्हणजे हे माझे शूज होते. हा शहाणा रोहित त्या स्वतःचे शूज म्हणून वापरत होता. आणि मम्मी तू त्या रोहितला घराबाहेर काढलंस ना, तेव्हा मी त्या रोहितला सांगितलं हे शूज माझ्या नवऱ्याचे आहेत. मग त्याला म्हणतो ते इथेच राहिले पाहिजेत. एकदम बरोबर बोलली. कणकेरे सो आज कळत नाही का? सांगता येत नाही का त्यांना?
मम्मी तू आता इथंच राहणार असशील ना? अगं आता मी आणि हे काय? अरे एकमेकांकडे काय बघताय? मी काय विचारते हे काय आहे? केक केक. कसला केक? खायचा केक. ते मला माहिती आहे. हॅपी बर्थडे रोहित. हा अंजली अगं हे काय आहे? काय अरे अलंकार तुला काही कळत नाही? केवढा मोठा गोळ घालून ठेवला मम्मी याने. मी काय केलं? अगं तूच तो ऑर्डर द्यायला गेली होती केकची. तूच सांग तू काय केलंस. अरे मी फक्त त्याला फ्लेवर सांगणार होते. बाकी सगळं तुला सांगायचं होतं ना. अच्छा हो का? ना मी विसरलो. खूप दिवस झाले ना त्या गोष्टीला. मी विसरलो. तुम्ही काय घोळ घातलाय तो नीट सांगा. आणि त्या डोम कावळ्याचा फोटो इथं कसा काय? आत्ता माझ्या लक्षात आलं. आत्ता लक्षात आलं. ते काय झालं, मीच त्याला ऑर्डर द्यायला पाठवलं होतं केकची. त्याला म्हटलं होतं माझं नाव टाक त्यावर, पण त्यानं घोळ घातला. त्याने स्वतःचं नाव टाकलं त्यावर. रोहित इतका बावळट माणूस आहे ना तो. कोणाचा तुमचा वाढदिवस आहे का? हो हो. म्हणजे उद्या आहे. ते काय आधीच सगळं ठरलं होतं ना. तुम्ही येण्याच्या आधीच असं फिक्स होतं सगळं. हा पण ह्या केकवर ह्या दोघांचा फोटो कसा? ते मम्मी आताच नाही का अलंकारनी सांगितलं. रोहितनी सगळा घोळ घातला. रोहितला सांगितलं तो ग्रुप फोटो द्यायला. पण आता मी काय थांब सरक बाजूला. मी करते बरोबर. काय करताय? ओ एक मिनिट. तुम्ही कशाला कापताय तो केक? खूप महागडा केक आहे. जावई बापू मी कापत नाहीये. तो फोटो काढते त्याच्यावरचा. अगं पण मम्मी ती क्रीम वाया जाईल ना. किती छान क्रीम आहे ती. असं मग जा प्लेट घेऊन ये. तुम्हाला सांगते जावई बापू, हा असा केक मला फार आवडतो. अहो पण ते नॉनव्हेज आहे. मग काय झालं? अहो पण तुम्ही अंडही खात नाही ना. अंड्याचा केक येतो. अंड खात नाही पण केक खाते. मला फार आवडतो हा. एक घ्या तुम्हाला डिश घ्या. अगं मम्मी आता नको ना कापूस तो केक. अगं ते आता ट्रेंड आहे. रात्री 12 वाजता केक कापायचा असतो. आपण 12 वाजता सेलिब्रेशन करूया ना. 12 वाजता? नाही एवढं रात्री कोण जागणार? ते काही. जावई बापू या केक कापा लगेच. थांबा मी जरा क्रीम काढते त्याच्यावरचं. चला जावे बापू मी एक काम करते. काय? आता मी इथे आलीच आहे ना तर तुम्हाला ओवाळून घेते. कशाला ओवाळता वगैरे तुम्ही? अहो तुम्ही इथे आला, तुमचे आशीर्वाद आहेत. बाकी काय पाहिजे? बरोबर आहे मम्मी अलंकारचं. तू कशाला आमच्यासाठी त्रास करून घेते? नाही असं कसं? अगं अंजली भाग्याचं लक्षण असतं असं. सासूबाईंनी जावायला ओवाळलं ना त्याचं आयुष्य आणि पैसा दोन्ही वाढतं. शास्त्रच आहे तसं. थांबा मी आले आत्ता येते. नाही कशाला? हो ऐका ना सासूबाई तुम्ही नका. अरे यार संपलं सगळं संपलं. अरे अंजली इकडे. तू तुझी बॅग भरायला घे आणि तुझी आई जेव्हा येईल ना बाहेर तेव्हा आपल्या सगळ्यांना ओवाळेल ती. हो रे तू म्हणतोस ते खरं आहे. आईला या घरातल्या सगळ्या लपायच्या जागा माहिती झालेल्या आहेत. झाल्या.
आपण ना गेलो आता, मेलो मेलो, बेकार बेकार अडकणार. नाही रे, म्हणजे सॉरी अलंकार. सॉरी मेलो मेलो. अरे AC लावायला पाहिजे होता, खूपच गरम होत आहे आता. बाहेर जाऊ आता. आता खरंच बाहेर मी आता नाही जाता येणार बाहेर, दरवाजा उघडा आहे अजून. काय करतोय हा अलंकार? हा ना बहुतेक माझ्या सासूकडून ओवाळून घेतोय याच्या तर. ते माझा जीव चाललाय आणि हा स्वतःची हौस पूर्ण करून घेतोय. जावई बापू असे हात जोडून काय बसलाय? हा हे काही नाही, वाढदिवस आहे ना माझा आज, प्रार्थना करत होतो. आईने सांगितलंय माझ्या की असं वाढदिवसाला प्रार्थना करायची. किती चांगले आहेत तुमचे आई बाबा. घेऊन या त्यांना मुंबईला एकदा. हा हा आणतो ना. मम्मी, हा तुला सगळं आत बाहेरून सगळं ठीक वाटतंय ना? सगळं ओके ना? हा ठीक आहे. फक्त आतल्या खोलीत रोहित आणि पल्लवी. रोहित आणि पल्लवीचं काय? मी त्या रूम मध्ये गेल्यावरती ना मला त्यांचा भास झाला. काय असतं, घरातनं माणसं गेली ना की आवाज घुमत असतो त्यांचा. पण तुम्ही बसा ना. बसा काय आता बघा, मस्त ओवाळते मी तुम्हाला. दरवेळेस चुकीचा अर्थ काढायची काही गरज आहे का? मी आहे म्हणजे मी पण अडकलोय ना तुझ्यासोबत. वी आर सेलिंग इन द सेम बोट. सेम बोट. मला तर आता असं वाटतंय की थोड्या वेळाने ही बोट दगडाला आपटून फुटणार आहे. माझं बोट पकड. गप्पा बॉस. अलंकार. सॉरी. केली का ती महामाया? छान झाला तुमचा वाढदिवस. झाला. बघा बघा इकडे बघा आता. अहो जावई बापू, चेहरा का पडला एवढा सुतक लागल्यासारखा? अहो हसा जरा, आज वाढदिवस आहे तुमचा. हसा हसा. हे का तुम्हाला ते कुठल्या रूम मधनं आवाज आला? आतल्या आतल्या कोणाच्या? पल्लवीच्या. पल्लवीच्या रूम मधनं आवाज आला का तुम्हाला? तुम्ही आज जाऊन बघितलं? नाही गेले नाही, डोकावून पाहिलं. वाचलो. का 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 वाचलो. वाचल्या तुम्ही? वाचलात का का? अहो मगाशी मी त्या रूम मध्ये ना साप बघितला. अहो हाका मारून बोलवता काय? आपल्याला तिकडे जायला लागेल, तो नाही येणार इकडे. एक काम करू, चला माझ्यासोबत चला, आपण बघूया सापाला. साप. चला या या या. चला चला या. मला भीती वाटते. सासूबाई या. अहो मग मला भीती वाटते. हो अहो त्याला तुमची भीती वाटेल. चला चला. अंजली हजार सांगितलं हे दार उघडं नको ठेवत जाऊ म्हणून, आणि ताट कशाला घेऊन आली? काय नागपंचमी आहे? हा किती मोठा अनर्थ झाला असता कळतं तुला? नव्हत्याचं होतं झालं असतं. नाही होत्याचं नव्हतं. असेल, पण हे चुकीचं आहे. अहो जावई बापू, पण एवढं कशाला चिडताय तुम्ही? मी चिडतोय? अहो माझ्या जागी कोणी असता तरी एवढाच चिडला असता तो. पण जरा नीट सांग ना काय झालंय ते. नीट सांगू. अहो मगाशी मी इकडे जेव्हा आलो ना, ते गॅस चालू आहे की बंद ते बघायला, तेव्हा मला या रूम मध्ये साप दिसला. साप. मला खूप भीती वाटते. मग मी इथे आलो आणि मला साप दिसला. टेन्शन आलं मला, म्हणून दार लावून घेतलं मी. आता या आतून बाहेर जायचं नाही, बाहेरून आत यायचं नाही, आतून बाहेर यायचं नाही. इथे धोका आहे, खूप धोका आहे इकडे. तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात, नाही तर तुम्हाला साप डसलाच असता.
जाऊ द्या आपण एक काम करू तिकडे जाऊया आणि साप कापूया केक कापूया चला पण सासूबाई त्या सापाचं काय चला करायचं? मी करतो चला लॉक करते. अहो पण तो आतमधलं सापाचं काय? सापाला आपण बर्थडेला बोलवलंच नाहीये. नाही पण त्याला बाहेर कधी काढणार? हा त्याला इतके सहजी बाहेर नाही काढायचं. त्याला अशी शिक्षा करू ना आपण. मम्मी किती प्रश्न विचारतेस, तो सापच तर आहे, अनाकोंडा थोडी नाही. बस काय नाही होणार. चल आपण बर्थडे करूया. मस्त करूया. हे बघ कॅन्डल्स पण लाव. बस चला लवकर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रोहित. रोहित कोण बोललं? हा मी रोहित बोलले. मम्मी अगं ते मी तुझे मजा करायला बोलले. अलंकार केक कापा. हॅपी बर्थडे टू यू अलंकार. हॅपी बर्थडे टू यू अलंकार. मी बनवते तुम्हाला. तुम्ही जावई बापू हॅपी बर्थडे. आता शांतपणे बसा तुम्ही दोघ जण. खूप दगदग झाली ना सकाळपासून. आता मी मस्तपैकी पोळी भाजी करते आणि तुम्हाला जेवायला बोलवते. तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन बसा. आलेच मी. तुमच्या हातचं खावंच लागेल. कुठं चाललीस? वाटी आणायला. वाटी कशाला? अरे ज्याचा बर्थडे त्याला नको का केक भरवायला? उगाच काही वाटी बिटी करत बसू नको. तुझ्या आईने बघितलं तर संशय यायचा तिला. एक तर खूप मेहनतीने मी ते दार लावून आलो. गप्प बस. असू नाही यार, मला रोहितला केक बनवायचा आहे. आय लव्ह हिम सो मच. तुमच्या लवच्या नादात ना आमचे हाल होतात ना, प्रॉब्लेम होतो ना. काही नको. नाही एक काम कर, तू इथेच केकचा एखादा तुकडा काप, हातात भरवू त्याला. चल वाटी बिटी नको. घे थोडासा घे ना. घे तेवढा तुकडा घे. अच्छा चला. बल्ली रोहित दारू उघडला. बल्ली दारू किती आशाबाई उषाबाई हे काय कुठलं शोभाबाई मम्मी माझी. मम्मीबाई याची मम्मी आई यायच्या हात तू दारू उघड ना. बल्ली रोहित अरे दारू उघड ना, मला तुला केक बनवायचा आहे बर्थडेचा. रोहित दारू उघड ना तर केक थोपेच्या तोंडावर. वाढदिवस आहे ना त्याचा, मग त्याला वागणूक तशी द्या ना. रोहित दारू उघड. मी फोन करतो पल्लवीला.
करतेस तू?